आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी 11 वाजता ते 11:30 वाजताच्या दरम्यान संजय संभाजी चोंदे वय वर्ष 51 धंदा रिक्षा चालक राहणार मुक्काम पोस्ट भुगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे यांनी त्यांची 80,000 रुपये किमतीची बजाज कंपनीची रिक्षा, तिचा आरटीओ नंबर MH14 JP6428 ही प्रमिला बार बेंटच्या बाहेर सिग्नेचर हॉटेल शेजारी लुल्ला नगर चौकाजवळ कोंडवा खुर्द येथील रोड लगत लॉक व पार्क करून सदर परिसरात फोनवर बोलत असताना कुणीतरी अज्ञात इसमाने त्यांची रिक्षा चोरी करून नेली। याबाबत कोंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 841/2024 भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा घडल्यानंतर संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे व रुणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंडवा तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व तपास पथकातील अंमलदार यांनी तपास सुरू केला। दिनांक 20 जुलै 2024 रोजी सायंकाळी 4 वाजल्यापासून पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे सोबत पोलीस हवालदार सतीश चव्हाण, निलेश देसाई, विशाल मेमाणे, पोलीस नाईक गोरक्षनाथ चिनके, पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सूरज शुक्ला, सागर भोसले व अनिल बनकर असे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास येवलेवाडी कामटे पाटील नगर इथं आले। तेव्हा एक इसम सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेली बजाज कंपनीची काळ्या व पिवळ्या रंगाची रिक्षा चालवत असताना दिसून आल्याने सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्यानं त्याचे नाव संदीप बबन गोसावी वय वर्ष 35 राहणार जिल्हा परिषद शाळेसमोर येवलेवाडी कोंडवा बुद्रुक, मूळ राहणार रूम नंबर 56 श्रीकृपा सोसायटी गुरुदत्त मंडळ पार्क साइड विक्रोळी पश्चिम मुंबई असं असल्याचे सांगितले। त्यास त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत अधिक तपास केले असता त्यानं गुन्हा केल्याचं मान्य केले। त्यास गुन्ह्यामध्ये दाखल अटक करून त्याच्या ताब्यातून 25,000 रुपये किमतीची एक काळ्या व पिवळ्या रंगाची बजाज कंपनीची रिक्षा नंबर MH12JS 4584 ही जप्त करण्यात आली आहे। सदर गुन्ह्याचा तपास दरम्यान आरोपी याने कोंडवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 817/2024 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) व कोंडवा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 326/2024 भारतीय दंडविधान संहिता कलम 379 हे गुन्हे केल्याचंही तपास दरम्यान निष्पन्न झालंय।